नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की शत्रूची आणि तेजूची पूजा चाललेली असते। डॅडींनी सूर्याला तुळजाला सगळ्यांना आपल्या घरी बोलवलेलं असतं। त्या पूजेत तुळजा, सूर्या, बहिणी सगळ्या जातात। पूजा चालू असताना तुळजा ठरवून आलेली असते की आज काही झालं तरी सूर्याला मी त्याचा हक्क आणि त्याची संपत्ती परत मिळवून देणार। हे जे सगळं ऐश्वर्य डॅडी उपभोगतात ते सगळं खरं तर सूर्याचं आहे, पण सूर्याला यापासून डॅडींनी लांब ठेवलं। मी सूर्याला त्याचा हक्क मिळवून देणारच। सगळी पूजा चालू असताना तुळजा सूर्याला उठवून आत नेते, तेव्हा सूर्या म्हणतो, काय झालं तुळजा? तुळजा म्हणते की तू आतमध्ये चल, मला तुला फार महत्त्वाचं काहीतरी दाखवायचं आहे। म्हणून ती त्याला आतमध्ये घेऊन जाते। सूर्या तिथे उभा असताना ती आतमध्ये जाते आणि त्यांच्या कपाटाच्या लॉकरमधली त्याच्या नावाची जी प्रॉपर्टी असते ती फाईल घेऊन बाहेर येणार असते की काय डॅडी तिथे येतात। डॅडी म्हणतात की काय करते आमचं कन्यारत्न? तेव्हा तुळजा म्हणते की आता सूर्याला सूर्याचा हक्क मिळवून द्यायचा आहे। तेव्हा डॅडी म्हणतात की कोणत्या हक्काबद्दल बोलताय तुम्ही? तुळजा म्हणते की तोच हक्क जो तुम्ही इतक्या वर्ष सूर्यापासून लांब ठेवलाय। तेव्हा डॅडींना कळतं की हिला सगळं सत्य कळालेलं आहे। डॅडी तुळजाच्या हातात फाईल बघतात, तेव्हा ते तुळजाला म्हणतात की म्हणजे असं म्हणा की तुम्ही आमच्या नंदीबैलाला आमच्या विरुद्धच नाचवणार आहे। तेव्हा सूर्या म्हणते की हो, त्याला मी त्याच्याबद्दल सगळं सांगणार आहे। डॅडी म्हणतात की हो तुम्ही सांगचाल खरं, पण ते आम्हाला देव मानतात। तुळजा म्हणते की हो, त्या देवातल्याच राक्षसाचं खरा मुखवटा मला सूर्यासमोर आणायचा आहे। डॅडी तिच्याकडे रागाने बघतात। आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।